कॉकरोच जनता पार्टी कोणाची? कोण म्हणतंय हे आम आदमी पार्टीचं नवं व्हर्जन आहे, तर कोण म्हणतंय काँग्रेसची मतं खाण्यासाठी उभा केलेली पार्टी आहे. पण या पलीकडे जाऊन कॉकरोच पार्टी ही डाव खेळणार आहे. म्हणजेच कॉकरोच पार्टी काहीच करणार नाही, पण या निमित्ताने भाजप संधी शोधू शकतं. ही संधी एकूणच भारताच्या लोकशाहीला नवा टर्न देणारी असू शकते. आता असं आपण का म्हणतोय समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. तर कॉकरोच पार्टीच्या जन्माची स्टोरी सुरू होते सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका स्टेटमेंट पासून. ते न्यायालयात असं म्हणाले की काही तरुण कॉकरोच सारखे असतात, ज्यांना वकिलीत किंवा कुठेच नोकरी मिळत नाही. ते मीडियात जातात, आरटीआय ऍक्टिव्हिस्ट बनतात आणि सिस्टीम वरती चिखलफेक करतात. झालं. याच स्टेटमेंटवरनं देशभरातला तरुण जागा झाला आणि सूर्यकांत यांना विरोध व्हायला लागला. त्यातनंच मग जन्माला आली कॉकरोच जनता पार्टी. आता ही पार्टी फक्त न्यायाधीशांबाबतीतला राग आहे म्हणून तयार झालेली नाहीये, तर त्यातून एकूणच न्याय व्यवस्थेला प्रश्न विचारण्यापर्यंत ही पार्टी गेलेली आहे. आणि हीच भाजपसाठी एक संधी आहे. गेल्या 20 वर्षात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाला आपल्या कक्षेत आणण्यासाठी चालून आलेली संधी. नेमकी कशी? तर सरकार आणि कोर्ट यांच्यातल्या या युद्धाला समजून घेण्यासाठी आपल्याला या रोगाचं मूळ शोधावं लागेल, ज्याला आपण कॉलेजियम सिस्टीम म्हणतो. जगातल्या कोणत्याही मोठ्या लोकशाहीत असं घडत नाही जिथं न्यायाधीश स्वतःच्या सहकार्यांची आणि वारसांची नियुक्ती करतात. पण भारतात हे घडतं. 1993 आणि 1998च्या सर्वोच्च न्यायालयाच्या काही निकालांमधनं ही कॉलेजियम व्यवस्था जन्माला आली. यात न्यायालयाचे अनुक्रमे 3 आणि 5 सर्वाधिक वरिष्ठ न्यायाधीश एकत्रित येऊन उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची नेमणूक करतात. या व्यवस्थेनं भारताच्या न्याय व्यवस्थेला एका मर्यादित कुटुंबाच्या चौकटीत कोंडून ठेवलं. याचा परिणाम नेमका काय झाला? नेपोटिझम म्हणजेच घराणेशाही. कायदेशीर वर्तुळात याला एक अधिकृत नाव आहे, अंकल जजेस सिंड्रोम. भारताच्या सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयांमध्ये गेल्या अनेक दशकांमध्ये नियुक्त झालेल्या न्यायाधीशांची यादी पाहिली तर त्यामध्ये ठराविक कुटुंबामधलीच नावं पुन्हा पुन्हा दिसतात. एखाद्या नामांकित न्यायाधीशांचा मुलगा, नातू किंवा जावईच पुढे जाऊन उच्च पदावर बसतो, अशी ही अलिखित परंपरा बनली आहे. न्यायमूर्ती काटजू हे सिनियर आणि ज्युनियर, न्यायमूर्ती चंद्रचूड सिनियर आणि ज्युनियर, न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि रंगनाथ मिश्रा अशी अनेक नावं यामध्ये येतात. आता न्याय व्यवस्थेतल्या या घराणेशाहीमुळे देशातली लाखो पहिल्या पिढीचे तरुण वकील जे अत्यंत गरिबीतनं आणि कष्टाने कायदा शिकून कोर्टात येतात, त्यांच्यासाठी वरचे दरवाजे कायमचे बंद झाले. न्यायमूर्ती रमण्णा सारखी लोक ही अपवाद ठरतील, पण गुणवत्तेपेक्षा लॉबी आणि सरनेम इथं महत्वाचे ठरू लागले. सुप्रीम कोर्ट हा एक इन्सुलेटेड म्हणजे सामान्य जनतेपासून तुटलेला एक सरंजामशाहीचा क्लब बनला आणि याच घराणेशाहीमुळे न्यायालयाचा सामान्य जनतेशी असलेला भावनिक कनेक्ट हळूहळू संपत गेलाय. 2014 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी सरकार पूर्ण बहुमतात सत्तेवर आलं, तेव्हा त्यांनी या कॉलेजियमच्या घराणेशाहीवर पहिला घाला घातला. संसदेत एकमुखानं एनजेएसी म्हणजेच नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट्स कमिशन, राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग मंजूर करण्यात आला. सरकारचं नरेटिव्ह अगदी सोपं आणि जनतेला आवडणारं होतं. आम्ही न्याय व्यवस्थेतील पारदर्शकता तपासत आहोत. न्यायाधीशांची मेरिट आणि इंटिग्रिटी तपासणीसाठी हा आयोग असेल, ज्यात सरकार आणि नागरी समाजाचे लोकही असतील, असं सरकारने जाहीर केलेलं होतं. पण या नरेटिव्हच्या मागे एक सुप्त राजकीय महत्वाकांक्षा देखील होती. एनजेएसीच्या रचनेमध्ये सरकारकडे अशा काही चाव्या होत्या ज्याच्या जोरावर सरकार कोणत्याही अशा न्यायाधीशांची नियुक्ती रोखू शकत होती जो सरकारच्या विचारसरणीचा नाहीये किंवा जो सरकारच्या विरोधात निर्णय देऊ शकतो. म्हणजे काय? तर न्यायाधीशांची पात्रता तपासण्याच्या नावाखाली संपूर्ण न्याय व्यवस्थेचं नियंत्रण दिल्लीच्या हातामध्ये देण्याचा हा प्रयत्न होता. पण 2015 मध्ये मात्र सुप्रीम कोर्टानं हा 99वा घटना दुरुस्ती कायदा थेट रद्दच केला. कोर्टाने सांगितलं की न्यायाधीशांच्या नियुक्तीमध्ये सरकारचा हस्तक्षेप हा संविधानाच्या मूलभूत संरचनेचा भंग आहे. कोर्टाने स्वतःचं स्वातंत्र्य वाचवलं खरं, पण कॉलेजियम मधली घराणेशाही सुधारण्याचं दिलेलं आश्वासन ते विसरून गेले. यानंतर कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी कॉलेजियमवर जोरदार हल्ले चढवले, पण दरवेळी सुप्रीम कोर्टाने अधिक ताकदीनं सरकारवरती पलटवार केला. पण का? कारण जनतेचा पाठिंबा कोर्टाच्या पाठीशी होता. लोकांना वाटत होतं की सरकार जर अतिरेक करत असेल तर सुप्रीम कोर्ट हीच एकमेव ढाल आहे जी सामान्य माणसांचं रक्षण करू शकते.
परिणामी सरकारला यातनं मागे हटावं लागलं आणि किरण रिजिजू यांचं मंत्रालय देखील बदलण्यात आलं. अलेक्झांडर हॅमिल्टन यांनी फेडरलिस्ट नंबर 78 मध्ये असं लिहिलं होतं की न्याय व्यवस्थेकडे ना लष्कराची ताकद असते ना तिजोरीच्या चाव्या असतात. तिची खरी ताकद ही फक्त आणि फक्त जनतेच्या विश्वासावर टिकून असते. जोपर्यंत हा विश्वास कायम होता तोपर्यंत सरकार कोर्टाला वाकवू शकलं नाही. पण मे 2026च्या एकाच आठवड्यानं हा विश्वास धुळीस मिळवला. सुप्रीम कोर्टाला 2 मोठे धक्के बसले. पहिला धक्का म्हणजे सरन्यायाधीशांचं ते कॉकरोच आणि पॅरासाइटचं वक्तव्य. एका बाजूला देशभरामध्ये स्पर्धा परीक्षांचे पेपर लीक होत आहेत, तरुण बेरोजगारीने होरपळतायत आणि अशा वेळी कोर्टाचे प्रमुख त्यांना किड्या मुंग्यांची उपमा देत आहेत. दुसरा धक्का कोर्टाला बसला याच आठवड्यात 18 मे 2026ला. सुप्रीम कोर्टाच्या समितीनं दिल्ली हायकोर्टाचे माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावरच्या भ्रष्टाचाराची अंतिम चौकशीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सोपवलाय. हे तेच न्यायाधीश आहेत ज्यांच्या घरातल्या आग विझवत असताना करोडो रुपयांची काळी रोकड ही जळालेल्या अवस्थेत सापडली होती. आता सामान्य लोक विचार करू लागली, जे न्यायालय आम्हाला सिस्टीम वरचे परजीवी किंवा पॅरासाइट म्हणते त्यांच्या स्वतःच्या घरात भ्रष्टाचाराचे डोंगर आहेत का? आणि याच 2 घटनांमुळे सुप्रीम कोर्टाचे पब्लिक मोरल कॅपिटल गेल्या 20 वर्षात सगळ्यात खालच्या पातळीवर जाऊन पोहोचले. आता येतो या संपूर्ण खेळाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग. भाजपसाठी हे आव्हान आहे की संधी आहे? तर काही जुनाट विचारांचे राजकीय नेते सरकारला सल्ला देतील की सीजेपी चालवणाऱ्या तरुणांना अँटी नॅशनल किंवा परकीय शक्तींचे एजंट घोषित करा. नेहमीची टूल किट नरेटिव्ह वापरा. पण भाजपचे चाणक्य इतकी मोठी चूक कधीच करणार नाहीत. कारण हा मीम ट्रेंड चालवणारे तरुण कुठले परकीय एजंट नाहीयेत, तर ते देशातले मतदार आहेत. ते देखील निवडणुका जिंकण्यासाठी आवश्यक असणारे फर्स्ट टाइम वोटर आहेत. भाजप मग इथेच डेमोक्रॅटिक अकाउंटेबिलिटीचं नरेटिव्हचा गेम खेळू शकतं. सरकार आता तरुणांच्या बाजूने उभे राहून न्यायालयाला घेरण्याची पूर्ण तयारी करू शकतं. भाजपचा नवा अजेंडा असा असू शकतो की आम्ही तर सुरुवातीपासून सांगत होतो की ही कॉलेजियम सिस्टीम घराणेशाहीनं सडलेली आहे. हे स्वतःची नियुक्ती करत असतात आणि म्हणूनच यांना तुमच्या कष्टाची किंमत नाहीये. हे देशाच्या तरुणांना कॉकरोच समजतात. आता वेळ आलीये या घमेंडी सिस्टीमला थेट जनतेला उत्तरदायी बनवण्याची. राजकीय विश्लेषक अलेक्झांडर बिकेल यांनी काउंटर मेजॉरिटारियन डिफिकल्टीचा सिद्धांत मांडला होता. निवडून न आलेली संस्था जेव्हा लोकांच्या प्रतिनिधींवर वरचढ ठरू पाहते तेव्हा तिचा नैतिक पाया ढासळला की लोकांचा पाठिंबा आपोआप निघून जातो. आता याच संधीचा फायदा घेऊन सरकार मोठे वार करू शकते. पहिला वार म्हणजे ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिसेसची अंमलबजावणी. UPSC प्रमाणे परीक्षा घेऊन गरीब आणि ग्रामीण तरुणांना थेट न्यायाधीश बनवण्याचा कायदा आणणं. यात जातीय आरक्षण देऊन अधिक सहकार्य प्राप्त केले जाऊ शकतं. सरकारचा दुसरा वार असू शकतो तो म्हणजे MOP मेमोरँडम ऑफ प्रोसिजरवर अंतिम ताबा घेणं. न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या फाईल्स रोखून धरण्यासाठी आता सरकारकडे जनतेचा छुपा पाठिंबा असणार, ज्यामध्ये राष्ट्रहित, राष्ट्रीय सुरक्षा, मेरिट, इंटिग्रिटीच्या नावे आलेली अनडिफाईन्ड पॉवर असेल. पण या संपूर्ण प्रक्रियेतला सगळ्यात शेवटचा टर्निंग पॉइंट आता सुरू होतोय. कारण सरन्यायाधीशांनी नंतर एक स्पष्टीकरण दिलेलं होतं की माझा रोग हा देशाच्या प्रामाणिक तरुणांवरती नव्हता, तर जे लोक बोगस आणि फेक लॉच्या डिग्र्या घेऊन वकिलीत घुसलेत आणि सिस्टीम खराब करतायत त्यांच्यावरती होता. आता वरवर पाहिलं तर हे विधान खूप प्रामाणिक वाटतं. असं वाटतं की सरन्यायाधीश सिस्टीम स्वच्छ करायला निघालेत. पण पॉवर लिटरेसीच्या भाषेत हाच युक्तिवाद भारतीय लोकशाहीच्या शवपेटीवरचा शेवटचा खिळा अर्थात लास्ट नेल इन द कफिन ठरू शकतो. कसा तो समजून घेऊयात. तर न्यायालय हे कितीही स्वतंत्र असलं तरी जोपर्यंत कोर्टाच्या समोर उभा राहणारा वकील हा स्वतंत्र आणि निर्भीड नसतो तोपर्यंत कोर्ट स्वतःहून कोणताही निर्णय देऊ शकत नाही. जेव्हा सरकार नागरिकांच्या हक्कांवर गदा आणतं, जेव्हा हुकुमशाही प्रवृत्ती वाढायला लागते, तेव्हा सरकारला कोर्टात आव्हान देणारं कोण असतं? तर ते असतात सर्वोच्च न्यायालयातले वकील आणि मानवाधिकार कार्यकर्ते. त्यालाच आपण स्वतंत्र बार असं म्हणतो. आता सरन्यायाधीशांच्या याच विधानाचा आधार घेऊन जर उद्या सरकारच्या कायदा मंत्रालयानं आणि गृह मंत्रालयानं एक अध्यादेश काढला की देशातील आणि विशेषतः सुप्रीम कोर्टातल्या सर्व वकिलांच्या डिग्र्यांची पोलीस आणि सरकारी यंत्रणेमार्फत कडक अशी चौकशी केली जाईल, तर नेमकं काय होईल? जनतेला वाटेल की सरकार बोगस वकिलांना पकडते. लोक टाळ्या देखील वाजवतील. पण प्रत्यक्षात जे वकील सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध PIL दाखल करतात, जे लोकशाहीसाठी लढतात,
त्याच वकिलांच्या परवान्यांवर आणि डिग्रीवरती चौकशीची टांगती तलवार ठेवली जाईल. सरकार ठरवणार की कोणाची डिग्री खरी आणि कोणाची खोटी. जर कोर्टात असणारा वकीलच घाबरला, जर बारवरतीच नियंत्रण आलं, तर न्यायाधीश कितीही प्रामाणिक असले तरी सामान्य माणसाला न्याय मिळवण्याचे सगळे मार्ग बंद होतील. लोकशाहीचा गळा दाबण्यासाठी न्यायाधीशांना बदलण्याची गरज नसते, तर न्यायालयात जनतेचा आवाज घेऊन जाणाऱ्या वकिलांना गप्प केलं की काम सोपं होऊन जातं. 1973 मध्ये जेव्हा ऐतिहासिक केशवानंद भारती खटल्याचा निकाल लागला, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी न्यायालयाची ताकद कमी करण्यासाठी थेट ज्येष्ठता डावलून न्यायमूर्ती A.N. राय यांना सरन्यायाधीश बनवलेलं. कारण तेव्हा इंदिरा गांधींनी गरिबी हटावच्या नावाखाली न्यायालयाला श्रीमंतांचे पाठीराखे म्हणून जनतेसमोर उभं केलं होतं. इतिहासाची पुनरावृत्ती होते, फक्त पात्रांचे चेहरे बदलतात. आज 2026 मध्ये सरकारला न्याय व्यवस्थेचे दरवाजे तोडून आज जायची गरज उरलेली नाहीये. सर्वोच्च न्यायालयाच्या स्वतःच्याच एका अहंकारी वक्तव्यानं आणि अंतर्गत भ्रष्टाचाराच्या प्रकरणांनी त्या दरवाजाची कडी आतून उघडून दिलेली आहे. कॉक्रोच जनता पार्टी हे भाजपसाठी बेरोजगारीच्या आघाडीवर आव्हान नक्कीच आहे, पण त्याहून मोठी ती एक संस्थात्मक सुवर्ण संधी आहे. आता पाहायचं हेच आहे की दिल्लीचे राजकीय चाणक्य या संधीचा वापर करून न्याय व्यवस्थेला लोकशाहीच्या नावाखाली आपल्या कक्षेत आणतात की याला केवळ सोशल मीडियाचा एक मीम ट्रेंड म्हणून सोडून देतात. तुम्हाला काय वाटतं? कॉलेजियम सिस्टीम आणि घराणेशाही संपवण्यासाठी सरकारनं आता हस्तक्षेप करायला हवा का? आणि वकिलांच्या डिग्र्यांच्या चौकशीच्या नावाखाली बार असोसिएशनवर नियंत्रण आणणं योग्य आहे का? याबद्दलची तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.